नमस्कार मित्रांनो, मी रोशन भाऊनी स्वागत करतो आपल्या विदर्भ मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर. आज तुमच्यासाठी अतिशय एक नवीन माहितीसह व्हिडिओ घेऊन आलेला आहे. ती म्हणजे गावातील विकास कामे मंजूर करण्याची प्रक्रिया काय असते, तेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. म्हणजे जे काही ग्रामपंचायत अंतर्गत आपल्या गावामध्ये विकास कामे होतात, ती कशी मंजूर होतात, त्यासाठी कसा निधी येतो, त्याबद्दल सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. तरी मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवनवीन माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात. चला तर मित्रांनो, बघूया काय आहे प्रक्रिया. तर यामध्ये सर्वप्रथम प्रस्ताव तयार करणे. प्रस्तावामध्ये गावात कुठले काम करायचे आहे, समजा रस्ता, पाणी पुरवठा, शाळा दुरुस्ती, शौचालय, लाईट, गटार इत्यादी याचा प्रस्ताव ग्रामपंचायत तयार करत असते. हा प्रस्ताव सरपंच, उपसरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य देऊ शकते. म्हणजेच समजा ज्या कामाची आवश्यकता आहे त्या कामाचा प्रस्ताव कोण देऊ शकतो, तर स्वतः सरपंच देऊ शकतो किंवा उपसरपंच देऊ शकतो किंवा जे काही ग्रामपंचायत सदस्य असतात ते सुद्धा या कामाचा प्रस्ताव हा ग्रामपंचायतला देऊ शकतात आणि त्या प्रस्तावावर मग ग्रामपंचायत विचार करून तो प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवतात. तसेच कधी कधी नागरिकही स्वतः तक्रार किंवा सूचना देऊन कामाचा प्रस्ताव मांडू शकतात. म्हणजे समजा तुम्ही जेव्हा एखाद्या कामाची मागणी करता तो सुद्धा एक प्रस्तावच असतो. समजा तुम्हाला तुमच्या वस्तीमध्ये किंवा गावामध्ये एखाद्या रोड बनवायचा असेल त्यासाठी तुम्ही अर्ज करता किंवा तुम्हाला नाल्या बनवायच्या असेल त्यासाठी तुम्ही अर्ज करता, तर तो सुद्धा तुमचा एक प्रस्ताव असा आहे. म्हणजे तुम्हाला त्या कामाची गरज आहे किंवा ते तुमच्यासाठी आवश्यक आहे, त्यासाठी तुम्ही तो मागणी ग्रामपंचायतला करता. तो सुद्धा तुम्ही प्रस्ताव असा ते तक्रारच्या स्वरूपात असू शकते किंवा सूचनेच्या स्वरूपात असू शकते, परंतु तो सुद्धा एक कामाचा प्रस्ताव म्हणूनच गणला जातो. त्यानंतर काय होतो की ग्रामसभा मंजुरी. प्रस्ताव दिल्यानंतर तुमचा प्रस्ताव हा ग्रामसभेत मांडला जातो. प्रत्येक प्रस्ताव ग्रामसभेत मांडावा लागतो आणि त्या प्रस्तावास ग्रामसभेचीच मंजुरी घ्यावी लागते. ग्रामसभा मंजूर केल्याशिवाय कुठलेही विकास काम करता येत नाही. म्हणजे जोपर्यंत तो प्रस्ताव ग्रामसभे मध्ये मंजूर केला जात नाही तोपर्यंत कोणतेही विकास कामे करता येत नाही. म्हणजे त्या प्रस्तावाला अंतिम मंजुरी ही ग्रामसभेची असणे आवश्यक असते. तसेच ग्रामसभेत ठराव करून बहुमताने मंजूर घेतली जाते. ग्रामसभेत त्याबद्दल ठराव मांडला जातो आणि तो बहुमताने पास झाल्यासच ते काम करायचं किंवा नाही ते ठरवले जाते. म्हणजेच ग्रामसभेचा प्रस्ताव हा महत्त्वपूर्ण, म्हणजे ग्रामसभेत प्रस्तावाला बहुमत हे महत्त्वपूर्ण असते. त्याच्याशिवाय कोणत्याही कामाला मंजुरी मिळत नसते. त्यानंतर येतो ते अंदाजपत्रक तयार करणे. समजा प्रस्तावाला मंजुरी मिळाली, ग्रामसभेत सुद्धा पूर्ण बहुमताने मंजुरी मिळाली, म्हणजे ते काम करणे गरजेचे आहे. त्यासाठी ग्रामसभेत म्हणजे ग्रामपंचायतला अंदाजपत्रक तयार करावे लागेल की मंजूर कामासाठी किती खर्च लागेल याचे अंदाजपत्रक तयार केले जाते. तसेच हे काम ग्रामसेवक किंवा तांत्रिक सहाय्यक करतात. म्हणजे हे ग्रामसेवक यांच्यामार्फत त्या कामासाठी किती खर्च येतो यासाठीचा जे काही एस्टिमेट असते, म्हणजे अंदाजपत्रक असते, अंदाजे खर्च काढला जातो ते तयार केले जाते किंवा तांत्रिक सहाय्यकाच्या साहाय्याने सुद्धा ते प्रस्ताव म्हणजे अंदाजपत्रक ही तयार करता येते. आता अंदाजपत्रक तयार झाला आहे, त्यानंतर चौथं काम आहे ते म्हणजे निधी ठरवणे. कामाचा जो काही खर्च आहे तो कोणत्या निधीतून करायचा ते ठरवावे लागते. समजा काम कोणतं आहे त्यानुसार त्यासाठी खर्च कोणत्या निधीतून करता येते ते सर्वप्रथम ठरवावं लागते. त्यामध्ये समजा ग्रामनिधीतून खर्च करता येतो का, किंवा 15 वित्त आयोगाच्या निधीतून खर्च करता येतो, त्यानंतर जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती निधीतून खर्च करता येतो, किंवा MLA किंवा MP फंड म्हणजे जे काही आपला आमदार खासदार यांचे फंड असतात त्यांच्यातून खर्च करता येतो, किंवा इतर शासकीय योजना असेल, समजा एखादी शासकीय योजनेमध्ये ते काम बसत असेल तर त्या योजनेच्या माध्यमातून सुद्धा ते काम पूर्ण करता येते, किंवा आमदार खासदार यांच्या फंडातून सुद्धा ते काम करता येतेच. तसेच जे काही 15 वित्त आयोगामार्फत ग्रामपंचायतला निधी दिला जातो त्यामधून सुद्धा ते काम होते, किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या निधीतून सुद्धा ते काम करता येते. फक्त ग्रामपंचायतने त्यासाठी गांभीर्याने ती समस्या घेऊन ते काम प्रस्तावास मार्गी लावावे लागते. त्यांची इच्छाशक्ती सुद्धा महत्त्वाची असते, तेव्हाच ते काम होऊ शकते. त्यानंतर वरिष्ठ मंजुरी. जे काही 5वं काम आहे त्यासाठी वरिष्ठ जे काही मंजुरी लागते मोठ्या कामासाठी ते घेणे गरजेचे असते. त्यामध्ये छोट्या कामासाठी ग्रामपंचायत निर्णय घेऊ शकते, परंतु जर मोठं काम असेल तर वरिष्ठांची मंजुरी लागते. पण मोठ्या विकासासाठी पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद संबंधित शासकीय विभागाची मंजुरी घ्यावी लागते. त्यानंतर 6व्या कामाची अंमलबजावणी. काम मंजूर झाल्यानंतर ठरवलेल्या प्रक्रियेनुसार कॉन्ट्रॅक्ट निवड किंवा श्रमदान करून काम सुरू केले जाते. कामाची अंमलबजावणी जे काही काम समजा मंजूर झालं, आता कॉन्ट्रॅक्टची निवड करावी लागते आणि किंवा श्रमदानातून ते काम करावे लागते. त्यानंतर काम पूर्ण झाल्यावर मापन पुस्तक म्हणजे मेजरमेंट बुक MB म्हणतात त्याला, त्यामध्ये त्या कामाची पूर्णपणे नोंद करावी लागते.
कोणतं काम कुठून कुठपर्यंत झालंय, कशा प्रकारे झालाय, त्याला किती खर्च लागलाय, याबद्दल सविस्तर माहिती त्या मेजरमेंट बुकमध्ये असते. तसेच जे काही काम पूर्ण झालं आहे त्या मापन पुस्तकामध्ये त्या मापन पुस्तक तयार केलं जाते, जे काही मेजरमेंट बुक तयार केलं जाते त्याची खात्री केली जाते. म्हणजेच काम योग्य प्रकारे झालं आहे की नाही त्या मापन पुस्तकामध्ये सविस्तरपणे त्याबद्दल माहिती असते. त्यानंतर 7वं काम आहे ते म्हणजे हिशोब व लेखापरीक्षण. जे काय आता पूर्ण प्रस्ताव तयार झाला, काम झालं, निधी झाला, कॉन्ट्रॅक्ट झाला आणि जे काही पूर्ण काम झालेलं आहे त्याचा हिशोब आणि लेखापरीक्षणसुद्धा केले जाते. प्रत्येक कामाचा हिशोब हा किती खर्च आला, त्याला बिल काय, त्याच्या पावत्या ग्रामपंचायत कार्यालयात जतन केल्या जातात. म्हणजे जे काही ग्रामपंचायत अंतर्गत काम होते त्या कामाचा संपूर्ण रेकॉर्ड हा ग्रामपंचायत कार्यालयाला जतन करावा लागतो आणि तो जतन असतो. आणि तुम्ही गावातील नागरिक म्हणून तो हिशोब ग्रामसभेमध्ये त्या कामाला किती खर्च आला त्याचा संपूर्णपणे हिशोब तुम्ही आपल्या ग्रामसभेमध्ये विचारू शकता. हा आपला अधिकार आहे, परंतु बहुतांश ग्रामपंचायत ते सांगायला टाळाटाळ करतात, कारण त्यांचा काळाबाजार. समजा तुमच्या गावातील जर हिशोब सांगायला टाळाटाळ करत असेल, समजून जायचं की तिथे काहीतरी काळाबाजार सुरू आहे. त्यानंतर लेखापरीक्षणमध्ये तपासले जाते. नंतर ऑडिट होते त्या कामाचं. त्या ऑडिटमध्ये ते काम कोणत्या दर्जाचं आहे, म्हणजे योग्य दर्जाचं केलेलं आहे किंवा निकृष्ट दर्जाचं मटेरियल वापरून ते काम केलं असेल तर त्या कामावर ॲक्शन घेतली जाते. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ते ऑडिट केलं जाते. हे ऑडिट करणेसुद्धा गरजेचं आहे. ते ऑडिट झालं किंवा नाही ते तुम्ही स्वतः जबाबदार नागरिक म्हणून सुद्धा ग्रामपंचायतला त्याचा प्रश्न विचारू शकता. त्यानंतर अतिरिक्त एक काही माहिती आहे त्यामध्ये सांगितलं आहे की ग्रामसभेची कायदेशीर ताकद. मी तुम्हाला आत्ताच सांगितल्याप्रमाणे जे काही ग्रामसभेची ताकद आहे ती कशी असते. समजा ग्रामसभेचं कायदेशीर ताकद आहे तुमच्यासाठी, तुम्ही ग्रामपंचायतमध्ये आवाज उठवू शकता. महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा 1958 नुसार ग्रामसभेची मंजुरी अनिवार्य आहे. कोणत्याही विकास कामाला प्रस्ताव मंजूर करण्यास अगोदर ग्रामसभेची मंजुरी ही गरजेची आहे. अगोदर सांगितल्याप्रमाणे ग्रामसभा ही गावाची लहान संसद मानली जाते. म्हणजेच ग्रामसभेच्या निर्णयाविरोधात कोणतीही म्हणजे संस्था किंवा कोणतीही सरकारी व्यवस्था जाऊ शकत नाही. समजा एखादा प्रोजेक्ट जरी गावामध्ये सुरू करायचा असेल तर त्यासाठी ग्रामसभेने जर त्याला नकार दिला तर तो प्रोजेक्ट गावामध्ये सुरू करता येत नाही. कोणतीही गोष्ट गावात सुरू करण्यासाठी किंवा कोणतेही विकास काम करण्यासाठी ग्रामसभेची गरज असते आणि ग्रामसभेची मंजुरी असते. ग्रामसभेची मिनी संसद सुद्धा मानल्या जाते. ज्याप्रमाणे आपल्या संसदेमध्ये कायदे तयार होतात त्याच्या विरोधात आपल्याला आवाज उठवता येते, अपील करता येते. परंतु ग्रामसभेने जर एकदा एखाद्या ठरावाला मंजुरी दिली त्यानंतर त्याच्यावरती कुणीही अपील करता येत नाही. आपल्याला कुठेही अपील करता येत नाही. ग्रामसभेने नाही म्हटलं तर नाही म्हटलं, ग्रामसभेने हो म्हटलं तर हो म्हटलं, अशा प्रकारचा पॉवर आपल्या ग्रामसभेला दिलेला आहे. त्या माध्यमातून तुम्ही तुमच्या गावामध्ये कोणते काम झाले पाहिजे आणि कोणते काम नाही झाले पाहिजे याबद्दल स्वतः गावातील नागरिक हे ग्रामसभेच्या माध्यमातून निर्णय घेऊ शकतात. त्यानंतर प्राधान्यक्रम ठरविणे. समजा ग्रामसभेमध्ये कोणते काम प्रथम म्हणजे आधी करायचे हे नागरिक बहुमताने ठरवतात. उदाहरणार्थ समजा पाणी पुरवठा किंवा त्यामध्ये रस्ते, गटार, खेळाचे मैदान यापैकी तुम्हाला सध्या गरज कोणती आहे. गरज महत्त्वपूर्ण जे असेल, समजा तुम्हाला गरज असेल पाणी पुरवठा, समजा गावात पाणी पुरवठाच होत नसेल तर इतर विकास कामे तर त्याच्यानंतरच्या प्राधान्यक्रमानुसार आपण त्याला पहिलं प्रेफरन्स देऊ. त्यानुसार सर्वप्रथम तुमची मागणी राहील किंवा तुमचं प्रेफरन्स राहील ते म्हणजे पाणी पुरवठा करणं. तसेच काही निधींची वेगवेगळे बंधने असतात. त्यामध्ये काही निधी फक्त ठराविक कामासाठी वापरता येतो, काही निधी असे असतात ते फक्त ठराविक कामासाठी वापरता येते. उदाहरणार्थ 15 वित्त आयोगाशी जो निधी असेल तो फक्त पाणी, स्वच्छता आणि पर्यावरण याच कामासाठी वापरता येतो. त्यानंतर मनरेगाचा जो निधी असतो तो मजुरांची कामे, उदाहरणार्थ नाले, वृक्षलागवड करणे, म्हणजे गावातील नाले सफाई असेल, वृक्षलागवड असेल, हे मनरेगा अंतर्गत केले जातात. या कामासाठीच मनरेगाचा निधी हा वापरला जातो. इतर कोणत्याही कामासाठी तो निधी वापरता येत नाही. त्यानंतर तांत्रिक मंजुरी. समजा मोठे विकास कामासाठी रस्ते किंवा पाणी पुरवठा योजना यासारख्या जे काही मोठे कामं आहे त्यासाठी तांत्रिक मंजुरी घेणे हे गरजेचे असते. त्याशिवाय ते काम पूर्ण होत नाही. ही मंजुरी ग्रामविकास विभागातील अभियंता म्हणजेच जे काही ग्रामविकास विभागातील इंजिनियर असतो किंवा पंचायत समितीचे जे काही BDO असतात ते देतात. यांची मंजुरी घेणे गरजेचे असते. त्यानंतर शासन स्तरावर समावेश. ग्रामसभेत जे काही मंजूर केलेली कामे असतात ती वार्षिक आराखड्यात ॲन्युअल प्लॅनमध्ये समाविष्ट होतात. म्हणजे वर्षभरात ही कामे करायची आहे यासाठी एक वार्षिक आराखडा तयार केला जातो. जो काही विकास आराखडा असतो त्यामध्ये ते कामे समाविष्ट केली जातात आणि ते ग्रामसभेत मंजूर झालेले कामेच त्यामध्ये असतात. त्यानंतर हा आराखडा पंचायत समिती, जिल्हा परिषदेकडे जातो. समजा ग्रामसभेने ज्या कामाला म्हणजे बहुमताने मंजुरी दिलेली आहे हेच काम जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती यांच्याकडे जात असते. त्यानंतर सामान्य नागरिकांचा अधिकार काय असतो त्यामध्ये दिले आहे की कोणताही नागरिक कामाची माहिती
RTI माहितीचा अधिकार या कायद्याअंतर्गत मागू शकतो. आपल्या चॅनलवरती या संदर्भाचा एक व्हिडिओ आहे की माहितीचा अधिकाराअंतर्गत तुम्ही ग्रामपंचायतला कशी प्रकारे माहिती मागू शकता, तो एकदा बघून घ्या. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. माहितीचा अधिकार या कायद्याअंतर्गत तुम्ही RTI मार्फत ग्रामपंचायतला कोणतीही माहिती मागू शकता. समजा गावामध्ये काम नीट झाले नसेल तर लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारणे किंवा जिल्हा परिषद किंवा BDO कडे तक्रार करता येते. समजा गावामध्ये जर काम नीट झालं नसेल, तुम्ही इत्यादी माध्यमातून वरिष्ठांना तुम्ही प्रश्न विचारू शकता किंवा वरिष्ठांकडे त्यांची तक्रार करू शकता. समजा जर गावात चुकीचं काम झाले असेल, निकृष्ट काम झाले असेल, तर तुम्ही BDO किंवा जिल्हा परिषद यांच्याकडे तक्रार करू शकता. त्यानंतर हिशोब पारदर्शकता 7वा पॉईंट आहे, तो म्हणजे हिशोब पारदर्शकता. आता बहुतेक निधी ऑनलाईन पोर्टलद्वारे वापरला जातो. म्हणजे जो काही निधी आहे तो ग्राम स्वराज किंवा PFMS या पोर्टलद्वारे वापरला जातो. त्यामुळे पैसा थेट बँकेतून खर्च दाखवता जातो. भ्रष्टाचार कमी करण्यासाठी ही प्रणाली आणली आहे. म्हणजेच आता ऑनलाईन झाल्यामुळे जे काही भ्रष्टाचार आहे तो काही प्रमाणात का होईना थोडाफार तरी कमी झालेला आहे. थोडक्यात गावातील विकास काम मंजुरी ही फक्त ग्रामपंचायतीच्या हातात नसते, तर ग्रामसभा प्लस पंचायत समिती प्लस जिल्हा परिषद प्लस शासकीय विभाग यांच्या समन्वयातून कामे पूर्ण होत असतात. म्हणजेच कोणतेही गावातील विकास काम करायचे असेल त्यासाठी ग्रामसभेची मंजुरी आवश्यक असते. तसेच मोठे काम असेल तर पंचायत समिती जिल्हा परिषद यांची सुद्धा मंजुरी आवश्यक असते आणि शासकीय जे काही विभाग असेल, ज्या कामाअंतर्गत जर ते विभाग येत असेल त्यांची सुद्धा मंजुरी आवश्यक असते. अशा प्रकारे मित्रांनो कोणतेही गावातील विकास कामाची जे काही या प्रक्रियेतूनच जात असते. या प्रक्रियेतून गेल्यानंतरच ते काम पूर्ण होत असते किंवा त्याला मंजुरी अंतिम मंजुरी मिळत असते. तर ही होती मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण माहिती. तुम्हाला ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.